नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. जव्हार गेट व परिसरातील 1-2 नाही तर तब्बल 24 दुकानं फोडणाऱ्या 2 चोरट्यांना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे. कारंजा घाटगेवरून या चोरट्यांना जेरबंद करण्यात आलंय. एका रात्रीतून 3 दुकानं फोडून चोरट्यांनी सर्वांची झोप उडवून दिली होती. दुकानं फोडणाऱ्या या 2 चोरट्यांना गुन्हे शाखेनं कारंजा घाटगेहून जेरबंद केलंय. 24 वर्षीय राम दिनेश मडावी व 21 वर्षीय अनिल आनंदराव आत्राम अशी त्यांची नावं असून आत्राम हा मसानगंजचा रहिवासी आहे. जैन स्टील, चितलांगे पत्रावळी, साई प्लायवूड, अमृतलाल ट्रेडर्स, सुदर्शन ट्रेडिंग, आराधना अशा 24 दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. त्यांनी चोरलेल्या पैशांचा आकडा 10 ते 15 लाखांपर्यंत गेला आहे. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये अमरावती शहरात दुकाने, प्रतिष्ठाने फोडून दुकानांमध्ये चोरी करणारे आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची नावे राम दिनेश मडावी व अनिल आनंदराव आत्राम अशी आहेत. राम दिनेश मडावी व अनिल आत्राम या दोन्ही चोरांना अमरावती गुन्हे शाखा मागील 1 वर्षापासून त्यांचा कसोशीने शोध घेत होती व शेवटी त्यांना अटक करण्यात अमरावती गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे. सदर आरोपींनी अमरावती शहरात एकूण 24 दुकानांच्या चोऱ्या केल्याचे कबूल केलेले आहे. त्यातील 12 गुन्हे हे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन या हद्दीतील असून 6 गुन्हे हे कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील आहे व 1 गुन्हा हा गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील उघडकीस आलेला आहे. आरोपींना लवकरच गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी मागून पुढील तपास करून आरोपींपासून गुन्ह्यात चोरी गेलेला माल रिकव्हर करण्याची पूर्ण प्रयत्न पोलीस करणार आहे. सण उत्सवाच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर महिला मुली खरेदीसाठी, दर्शनासाठी घराबाहेर पडतात. अशा वेळी छेडखानीचे प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा स्तरावर पथक स्थापन करण्यात आलंय. पोलीस निरीक्षक हिरडेकर यांच्या मार्गदर्शनात या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपण एक नवीन चिडीमार पथक स्थापन करतो. यापूर्वी आपण अशी कारवाई केली होती. सध्या महिलांवर, मुलींवर, कॉलेज, शाळांमध्ये जाणाऱ्या मुलींवर बऱ्याच प्रमाणात हे तक्रारी दाखल होतात, टिंगल, टवाळी इत्यादी. तर त्यासाठी आपण आमचे गुन्हे शाखेच्या महिला पोलीस अधिकारी नंदा वैश्य त्यांच्या अखत्यारीमध्ये आपण एक पथक स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आम्ही गेल्या 15 दिवसापासून जिल्ह्यामध्ये विविध पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई सुरू केली आहे. तर आतापर्यंत आम्ही 13 इसमांवर अशा प्रकारे मुंबई पोलीस कायद्याने 110 अन्वये कारवाई करण्यात आली आणि आगामी सण उत्सव जे आहेत त्यामध्येही आमची अशाच प्रकारची कारवाई सुरू राहील. गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने अमरावती शहरातील 3 मुख्य चौकात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या आयोजनाला कुठलंही गालबोट न लागावं याकरता अमरावती शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. एसआरपीचं एक पथकही दहीहंडीस्थळी तैनात करण्यात येणार आहे. पोलीस विभागातर्फे ज्या 3 मोठ्या दहीहंड्या आहेत त्या 3 ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवलेला आहे. आमचे 2 डीसीपी बंदोबस्तावर असतील, 4 एसीपी बंदोबस्तावर असतील आणि एसआरपीचा 1 प्लाटून आमच्याकडे, 1 कंपनी आलेली म्हणजे 3 प्लाटून असतील, ते सुद्धा बंदोबस्तावर आहे. पोलीस मुख्यालयाचे अंदाजे 250 कर्मचारी असतील आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे 200 ते 250 असे 400-500 कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त त्या ठिकाणी असेल. वाहतुकीच्या संदर्भात आमचं धोरण असं आहे की आम्ही वाहतूक सुरळीत ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत.
तर दहीहंडी रस्त्याच्या एका बाजूला राहील आणि इतर ठिकाणावरून ती वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न नियोजन आम्ही तसं केलेलं आहे. साऊंड सिस्टमच्या बाबतीत सुद्धा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आम्ही 149ची नोटीस दिलेली आहे आणि त्यांना सांगितलंय की जे उल्लंघन करू नये ध्वनी प्रदूषण नियमाचं, ज्याच्यामध्ये 65 डेसिबलची मर्यादा दिलेली आहे, तर ते 75 पेक्षा जास्त असू नये असं कायद्याला अभिप्रेत आहे. तर त्याप्रमाणे 75 डेसिबलपेक्षा जास्त जाऊ नये आणि तेवढे सिस्टम्स त्या ठिकाणी लावू नये. तोंडी आम्ही त्यांना असं सांगितलेलं की 2 स्पीकर फक्त लावा, 2 स्पीकर लावले तर ते मर्यादेत राहतात. उल्लंघन झालं तर आम्ही आमच्याकडे मशीन्स आहेत, डेसिबल लेवल मीटर आहे, तर त्याने आम्ही चेक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करू. गेल्या 25 वर्षांपासून शहरात सेवा देणाऱ्या विरल प्लायवूडचा विस्तार करण्यात येतोय. एक्सक्लुसिव्ह लॅमिनेट शोरूम, वेनिर व गॅलरीचा शुभारंभ 8 सप्टेंबर रोजी करण्यात येतोय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. नवीनतम वस्तू वाजवी दरात ग्राहकांना उपलब्ध करून देणं हे विरला प्लायवूडचं ध्येय आहे. विरला प्लायवूडचा विस्तार करण्यात येतोय. एक्सक्लुसिव्ह लॅमिनेट शोरूम व वेनिर गॅलरीचा शुभारंभ 8 सप्टेंबर रोजी होतोय. वालजीबाई गोपालभाई पटेल यांच्या हस्ते हा शुभारंभ होणार आहे. 8 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता भोंगाडे कॉम्प्लेक्स बडनेरा रोड येथे होणाऱ्या शुभारंभाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. से हम विरल प्लाईवुड में ग्राहकों को अच्छी से अच्छी सेवा वस्तुएं उपलब्ध करवाते हैं. तो इस श्रृंखला में हमने हमारे नए शोरूम का विस्तारीकरण किया हुआ है. इसमें ग्रीन कंपनी के ब्रांडेड कंपनी के अच्छे से अच्छे प्रोडक्ट्स और आपको फुल रेंज यहाँ उपलब्ध है. आप यहाँ पर देख सकते हैं वो चीज आपके घर पे हम पहुँचाने की हमारी पूरा प्रयास रहता है और लेटेस्ट में लेटेस्ट चीजें हम आपको उपलब्ध कराने के लिए हमेशा प्रयासरत रहेंगे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचलित प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेराला राष्ट्रीय मानांकन परिषदेची स्वीकृती प्राप्त झाली आहे. शिवाय महाविद्यालयाचं हे सुवर्ण जयंती महोत्सववर मध्य भारतातील प्रमुख तंत्र शिक्षण संस्था म्हणून गणला जाणारा प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा या महाविद्यालयाला राष्ट्रीय मानांकन परिषदेची स्वीकृती प्राप्त झालेली आहे. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती यंदा सुवर्ण जयंती वर्ष साजरे करते. सुवर्ण जयंती वर्षात राष्ट्रीय मानांकन परिषदेची स्वीकृती मिळणे म्हणजे संस्थेसाठी दुग्ध शर्करा योग घडून आलाय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. जे सी टू इट की त्या स्टँडर्ड्स प्रमाणे तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, इक्विपमेंट्स आहेत का, तुमचं टीचिंग त्या लेवलचं आहे का, हे सगळं ते त्यांनी येऊन पाहिलं आमच्याकडे आणि त्यांना ते वाटलं की हा येस वी आर अबाव दॅट. सो वी हॅव फॉर्च्युनेट दॅट आपल्याला एनबीए बोर्डनी 3 विषयामध्ये आपल्या एक्रेडिशन दिली. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचं हे जे कॉलेज आहे याच्यावर पूर्ण विश्वास आहे की इथे आपला पाल्य टाकल्यानंतर, आपल्या मुलाला टाकल्यानंतर तो एक अतिशय उत्तम चांगला नागरिकच बनेल, आणखी एक चांगला इंजिनियर बनेल.
अडते व व्यापारी मतदारसंघाचे उमेदवार परमानंद अग्रवाल यांचा वाढदिवस कृषी उत्पन्न बाजार समितीत साजरा करण्यात आला. मित्रांनी, चाहत्यांनी त्यांना दीर्घायुष्य व विजयाच्या शुभेच्छा दिल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते व व्यापारी मतदारसंघाचे उमेदवार परमानंद अग्रवाल यांना वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया व मित्र परिवाराने चाहत्यांनी अग्रवाल यांचं अभिष्ट चिंतून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षक हे पद माणसाच्या जीवनात कायम आहे. प्रथम आई आपली शिक्षक असते. ती चालायला शिकवते, बोलायला शिकवते. शाळेत गेल्यानंतर लेखणी हातात कशी धरायची येथपासून शिक्षक शिकवतात. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हे आदराचं स्थान, तर शिक्षकांसाठी विद्यार्थी पुत्रवत. 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. पेशाने शिक्षक असलेल्या व राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या शास्त्रज्ञ राष्ट्रपती डॉक्टर कलामांनी शिक्षकांना शपथ दिलेली आहे. शिक्षण देण्याचं काम करतो तो शिक्षक. शाळा महाविद्यालयातून पुस्तकी शिक्षणाबरोबरच मुलांशी संवाद साधून त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा तो शिक्षक. आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकाला स्वतःचंही भवितव्य मुलांना शिकवता शिकवता घडवावं लागतं. खेड्यापाड्यात माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांना कधी कमी वेतनात, कधी बिनपगारी, कधी कमी पगारी असं काम करावं लागतंय. असा संघर्ष करताना ते निराश होतात. त्यांच्यासाठी माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी 11 वचनी शपथ सांगितली आहे. आपलं शिक्षक असणं हा आपला अभिमान असला पाहिजे. आपण आपल्या देशाचं भवितव्य घडवतोय असं त्यांना वाटलं पाहिजे. त्यासाठी डॉक्टर कलामांच्या या सूत्रांची आठवण. सर्वप्रथम आणि कायमच मी शिकवण्यावर मनपूर्वक प्रेम करीन. शिकवणं हाच माझा आत्मा असेल. विद्यार्थ्यांना घडवणं हेच फक्त माझं काम नाही, तर त्यांची मनं चेतवणं, त्यांना प्रेरणा देणं ही माझीच जबाबदारी आहे. हे मी कायम लक्षात ठेवीन. मी साधासुधा नाही, उत्तम शिक्षक होईन आणि अत्यंत सर्वसाधारण मुलाची अधिक चांगली तयारी करून घेऊन तो उत्तम कामगिरी करू शकेल इतपत मार्गदर्शन करीन. मी माझ्या विद्यार्थ्यांशी प्रेमानं वागेन. आईच्या मायेनं त्यांना शिकवीन. बहीण भाऊ प्रसंगी वडील बनून त्यांना स्नेहानं शिकवीन. मी फक्त पुस्तकी संदेश देणार नाही, तर माझ्या स्वतःच्याच आयुष्याला असा आकार देईन की माझं आयुष्यच मुलांसाठी एक संदेश, एक आदर्श ठरेल. मी माझ्या विद्यार्थ्यांना गप्प बस असं म्हणणार नाही, तर मी त्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी आणि प्रोत्साहन देईल. त्यांच्या उत्सुकतेला चालना देईन, म्हणजे ते जागरूक, विचार करणारे नागरिक बनतील. माझ्यासाठी माझे सर्व विद्यार्थी समान असतील. धर्म, भाषा, वर्ग यानुसार मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये कुठलाही भेदभाव करणार नाही. मी स्वतःच्या शिक्षणाचा दर्जा कायम उंचावत राहीन. माझ्या विद्यार्थ्यांचं यश मी कायम उत्साहानं, त्यांच्यापेक्षा जास्त आनंदानं साजरं करीन. मी शिक्षक म्हणून राष्ट्र निर्माणाच्या उपक्रमात अत्यंत महत्वाचं योगदान करतो याची मला जाणीव आहे. मी स्वतः चांगले विचार करीन. माझ्या मनात सकारात्मकता ठेवून कायम चांगल्या गोष्टींचाच प्रचार करीन. तसाच वागेनही. माझ्या विचारात आणि वर्तनात मी कायम चांगुलपणाच ठेवीन. अशी 11 वचनी शपथ माजी राष्ट्रपती डॉक्टर कलामांनी शिक्षकांसाठी सांगितली आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन आणि शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना सिटी न्यूज चॅनेलकडनं हार्दिक शुभेच्छा. शिवसेना प्रणित युवासेना व सिटी न्यूज चॅनेलतर्फे रविवारी दहीहंडी स्पर्धा घेण्यात येते. जयस्तंभ चौकात आयोजित या स्पर्धेचं थेट प्रसारण सकाळी 10 वाजेपासून सिटी न्यूज चॅनेलवरून करण्यात येत आहे. युवासेना व सिटी न्यूज चॅनेलतर्फे रविवारी दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. डीजे, महिलांसाठी खास आसन व्यवस्था, आकर्षक पुरस्कार या विशेषता या दहीहंडी स्पर्धेच्या आहेत. दरम्यान हंडी सजवण्याची व गोपालकृष्ण सजवण्याची स्पर्धाही या दहीहंडी स्पर्धेदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं थेट प्रसारण रविवारी सकाळी 10 वाजेपासून करण्यात येत आहे. सिटी न्यूज चॅनेलवरून होणाऱ्या या प्रसारणाचा नागरिक घरबसल्या आनंद घेऊ शकणार आहेत. स्पर्धेतील आयोजनाविषयी सौ हरमकर यांनी माहिती दिली. मी सौ विशाखा प्रवीण हरमकर,
येत्या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने 6 तारखेला दहीहंडीचे आयोजन केलेले आहे. हे आयोजन युवासेना तसेच शिवसेनेच्या वतीने जवाहर गेट जयस्तंभ चौकामध्ये होणार आहे. या दहीहंडीचं आम्ही औचित्य साधून यामध्ये एक कृष्ण सजावट स्पर्धा आणि एक हंडी सजावट स्पर्धा ही महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेली आहे आणि याला उत्कृष्ट असे बक्षिसं सुद्धा लाभलेले आहेत. त्याबद्दलचे अनेक प्रतिसाद मला चांगला मिळालेला आहे. मागच्या सुद्धा वर्षी आम्ही ही स्पर्धा आयोजित केली होती. यावर्षी सुद्धा ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि बऱ्याचशा एंट्रीज सुद्धा आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयात छपाईत 2,87,00,000 घोटाळा झाला. छपाईच्या कामात 2000 मध्ये हा घोटाळा झालाय. त्यावेळी बीजी सोमवंशी हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. स्थायी समितीत हा घोटाळ्याचा मुद्दा गाजला. जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांनी याविषयी चौकशीची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयात अन्य जिल्हा परिषदेतील विविध प्रकारच्या दस्तावेजांची छपाई करण्यात आली. ही रक्कम मान्यता नसलेल्या बँक खात्यात जमा झाली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांनी केली आहे. कोट्यावधींचा हा घोटाळा आहे. कालच्या स्थायी समितीमध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये कार्यरत असणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बीजी सोमवंशी साहेब यांच्या कार्यकाळामध्ये 2011 ते 2014 सेवानिवृत्तच्या कार्यकाळामध्ये हा जिल्हा परिषदच्या छपाई मुद्रणालयामध्ये जो घोटाळा झाला, हा घोटाळा अत्यंत विदारक असून या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी वित्त विभागाने केलेली असून त्या चौकशीमध्ये जवळपास 2,87,00,611 रुपयांचा घोटाळा हा निदर्शनात आलेला आहे. यासाठी ज्यावेळेस यांनी या घोटाळा केला, त्या घोटाळा करण्यासाठी त्यांनी स्वतःचं वैयक्तिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन बीजी सोमवंशी 10/2/2011 अलाहाबाद बँक राठीनगर येथे खाते काढून याच खात्याच्या अकाउंटमध्ये पूर्ण आर्थिक व्यवहार त्यांनी केलेला आहे आणि याची चौकशीसाठी जिल्हा परिषदचे माननीय शिव भंडारी साहेब यांनी गुप्तपणे, अत्यंत गुप्तपणे वित्त विभागाला चौकशी करायला लावली आणि त्या चौकशीमध्ये एवढं मोठे घबाड आढळून आलेलं आहे. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. जिल्हा परिषदेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त 19 शिक्षकांना तसंच आदर्श शाळांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सत्कार समारंभ घेण्यात आला. शिक्षक दिनी जिल्हा परिषदेत 19 शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले तर 3 शाळांना आदर्श शाळा म्हणून पुरस्कार देण्यात आला. दामणगाव पंचायतला 10,000चा पहिला, 7,500 रुपयांचा दुसरा पुरस्कार धामोरी कसबाला तर तिसरा 5,000 रुपयांचा पुरस्कार नेरपिंगाळीला देण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम यांच्या हस्ते सन्मानित तिवारी दाम्पत्याचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व मान्यवर उपस्थित होते. तर या दिवसाचं औचित्य एवढंच की आपल्या जबाबदारी आपल्या मुलांमध्ये जी आपल्याला संस्काराची शाबासकी आपल्याला टाकायची आहे, ती शाबासकी टाकायची आहे. त्याच्याबरोबर आपणही चांगलं काम करतात, तुमचाही गुणगौरव व्हावा या अनुषंगाने आम्ही हा सगळा कार्यक्रम, हा सगळा सन्माननीय अध्यक्ष, सभापती आणि सगळ्या सभागृहाच्या वतीने आपण करतोय. तर आपण असंच एक आमचं आव्हान या निमित्ताने आजचं आहे की या वर्षाला म्हणजे 15-16च्या पुरस्कारामध्ये जर विचार केला तर फक्त 5 पंचायत समितीबद्ध प्रस्ताव आले, तर आपल्याकडे 14 पंचायत
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारात अन्याय झाल्याचा आरोप चिखलदरा तालुक्यातील बेला गावातील प्राथमिक शाळेचे शिक्षक गुणवंत यशवंत तायडे यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. यशवंत तायडे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बेला, पंचायत समिती चिखलदरा येथे मागील मी 17 वर्षापासून कार्यरत आहे. 3 वर्षापासून सतत आदर्श जिल्हा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करत आहे. पहिल्याच वर्षी माझा प्रस्ताव निवड समितीने मंजूर करून कमिशनरकडे पाठवला होता, परंतु कमिशनर ऑफिसने काही त्रुट्या दर्शवून तो माझा प्रस्ताव नामंजूर केला व माझ्याऐवजी संजय भडांगे यांना तो पुरस्कार जाहीर केला. मी लगेच माननीय आयुक्त साहेबांकडे तक्रार सादर केली की मेलघाटमध्ये सेवा करणाऱ्यांना 5 वर्ष सेवा पूर्ण पाहिजे. या व्यक्तीला 2च वर्ष सेवा पूर्ण झाली आहे, त्यामुळे त्याची निवड रद्द केली. परंतु रद्द केली असल्यावरही त्याची सतत 3 वर्षापासून कंटिन्यू पुरस्काराकरिता निवड करण्यात येत आहे. कालही मी प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक सभापतींना निवेदन दिलेलं आहे, परंतु माझ्या निवेदनाचा कोणीही विचार केलेला नाही. आजही मी पुरस्कारापासून डावलला गेलेला आहे. माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा होतोय. अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षकांचा शिष्यवृत्ती व एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल देणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. अमरावती महापालिकेतर्फे शिक्षक दिन समारंभ घेण्यात आला. टाउन हॉल येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महापौर चरणजित कौरनंदा या होत्या. यावेळी मनपा आयुक्त गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, मनपा विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, राष्ट्रवादीचे गटनेता अविनाश मार्डीकर, बसपा गटनेता गुंफा मेश्राम, झोन 2चे सभापती मिलिंद बांबल, विधी समिती उपसभापती सुनीता भेले, शिक्षण सभापती अब्दुल रफीक अब्दुल रज्जाक, शिक्षण समिती सदस्य नूरखा मोजदार खा आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून सत्कार समारंभ घेण्यात आला. असे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमे त्या कष्टाची फळे नव्या जगाची पहाट जीवनाचा अंधार मिटवणी ती उगवती झाली अशा सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचं पूजन सुद्धा मान्यवर या ठिकाणी करीत आहेत. दीप प्रज्वलन करून या समारंभात सेवानिवृत्त शिक्षकांचा शिष्यवृत्ती व एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल देणाऱ्या शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवण्याची सूचना देण्यासाठी महापालिकेचं पथक गेलं असता फोटोग्राफरवर पानठेलेवाल्याने चाकू हल्ला केला. याविषयी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अतिक्रमण काढण्यापूर्वी मनपाच्या या विभागातर्फे सूचना दिली जाते. ही सूचना देऊन फोटो काढत असताना रेल्वे स्टेशन चौकातील पानठेलेवाल्याने फोटोग्राफरवर चाकूने हल्ला चढवला. मोहित सुदेश साहू असं या 24 वर्षीय फोटोग्राफरचं नाव आहे. त्याच्यावर पानठेलेवाल्याने त्याला चाकू मारून जखमी केलं. आरोपीला शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात दबदबा असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेचा मागोवा घेणारी विशेष बातमी बघा या बातमीपत्रानंतर लगेचच. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. अंजनगाव मार्गावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय. धनराज ज्ञानेश्वर वानखडे असे या 40 वर्षीय दुचाकी चालकाचं नाव असून तो बिलोना येथील रहिवासी आहे. त्याच्यावर इरविनमध्ये उपचार सुरू आहेत. अचलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव दोरी येथील 29 वर्षीय युवक उमेश सुरेश तायडेला 4 जणांनी मारहाण केली. इंगळे कुटुंबाने मारहाण केल्याचा आरोप सूर्यकांता तायडे यांचा आहे. यामुळे जखमी उमेश तायडेवर इरविनमध्ये उपचार सुरू आहेत. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर.
शनिवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस। रविवार कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।